आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। वीज दर कपात प्रस्तावावर उद्या ई-सुनावणी होणार। राज्य विद्युत नियामक आयोगातर्फे ई-सुनावणी, युनिट 80 पैशांनी स्वस्त होण्याची शक्यता। मुंबईमध्ये म्हाडाच्या पहिल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी जोगेश्वरीमधील 1550 चौरस मीटर भूखंडावरील प्रकल्पासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून इरादा पत्र जारी। झोपू योजनेअंतर्गत मुंबईतील 17 झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन होणार। दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेला कसारा घाट आज वाहतुकीसाठी खुला। महाशिवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय। महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांसह शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी। महाकाल मंदिर 44 तास आणि काशी विश्वनाथ मंदिर 69 तास उघडं राहणार। शिवमंदिर परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट। प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याचा आज शेवटचा दिवस। महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांची पवित्र स्नानासाठी लगबग। त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रमाला प्राजक्ता माळीची अनुपस्थिती। प्रशासनावर ताण नको यासाठी निर्णय घेतल्याची प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा वर्णी लागू दे। सिंधुदुर्गच्या श्री भराडी देवीला शिवसैनिकांचं साकडं। बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार निवडणूक होण्याची शक्यता। माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार। पुण्यामध्ये पीएमपीएमएल बसच्या महिला वाहकासोबत अश्लील कृत्य। आगार व्यवस्थापकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। महिला वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न।